नमोबुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहूया की प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देणारे, तुमच्याही आयुष्याची दिशा बदलणारे गौतम बुद्धांचे 7 अमूल्य विचार आपण पाहूया. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीच्या विचाराबद्दल बोलणार आहोत ज्यांनी स्वतःचं जीवन बदललं आणि लाखो लोकांच्या जीवनाला नवी दिशा दिली. ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध. आज आपण पैसा, प्रसिद्धी आणि सुखाच्या मागे धावत आहोत, पण तरीही मन शांत का नाही? कारण आपण बाहेर सुख शोधतो, पण बुद्धांनी शिकवलं की खरं सुख बाहेर नाही, ते आपल्या मनात आहे. पहिला विचार, मनच सर्व काही आहे. तुम्ही जसा विचार करता तसंच तुम्ही बनता. जर तुम्ही सतत म्हणत राहिलात मी काही करू शकत नाही, तर खरंच तुम्ही मागे पडाल. पण जर तुम्ही ठरवलं मी प्रयत्न करणारच, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. दुसरा विचार, राग धरून ठेवणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मृत्यूची वाट पाहणं. आपल्याला दुखावणारे लोक आयुष्यात भेटतीलच, पण त्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःच्या मनाला का द्यायची? बुद्ध सांगतात, क्षमाशील व्हा. कारण क्षमा दुसऱ्यासाठी नाही, ती तुमच्या स्वतःच्या शांततेसाठी असते. भूतकाळावर रडू नका, भविष्याची भीती बाळगू नका, वर्तमानात जगा. आपण कालच्या चुका आठवून दुःखी होतो, उद्याची चिंता करून घाबरतो, पण आजचा दिवस जगायलाच विसरतो. बुद्ध सांगतात, वर्तमान हा सर्वात मोठा खजिना आहे. चौथा विचार, स्वतःवर विजय मिळवणारा खरा विजेता असतो. दुसऱ्याला हरवणं सोपं आहे, पण स्वतःचा आळस, राग, मत्सर आणि भीती यांच्यावर विजय मिळवणं खूपच कठीण आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकाल, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. पाचवा विचार, लहान लहान चांगल्या कृती मोठा बदल घडवतात. मोठं यश एका दिवसातच मिळत नाही. दररोज केलेला एक छोटा चांगला निर्णय भविष्यात मोठं यश बनतो. म्हणून रोज स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनवा. सहावा विचार, द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो संपतो. आज जगात भांडण, मतभेद आणि राग खूप वाढला आहे, पण बुद्धांचा मार्ग वेगळा आहे. जिथे द्वेष आहे तिथे प्रेम द्या. बुद्धांनी काय सांगितले पहा, जिथे द्वेष आहे तिथे प्रेम द्या, जिथे अंधार आहे तिथे प्रकाश बना, आणि जिथे निराशा आहे तिथे आशा बना. सातवा विचार, स्वतःचा दीप बना. इतरांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा याची वाट पाहूच नका. सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं भविष्य बदलण्याची ताकद तुमच्यातच आहे. कोणी येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही, तो निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, भगवान बुद्धांचे विचार फक्त वाचण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहेत. आजपासून एक निर्णय घ्या, राग कमी करेन, वाईट विचार सोडेन, स्वतःवर विश्वास ठेवेन आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा चांगला जगण्याचा प्रयत्न करेन. लक्षात ठेवा, मन बदललं की विचार बदलतात, विचार बदलले की कृती बदलते, कृती बदलली की संपूर्ण आयुष्य बदलतं. मित्रांनो, आज आपण प्रत्येकजण आनंदाच्या शोधात धावत आहोत, पण कधी स्वतःला एक प्रश्न विचारलाय का, मी जे शोधतोय ते खरंच मला मिळालं तर मी कायम आनंदी राहील का? भगवान बुद्ध म्हणतात, इच्छा जितक्या वाढतात तितकंच दुःखही वाढत जातं. याचा अर्थ इच्छा ठेवू नका असा नाही, पण इच्छांचे गुलाम बनू नका. आज नवीन मोबाईल हवा, उद्या मोठं घर हवं, नंतर महागडी गाडी हवी, आणि हे मिळाल्यावर पुन्हा काहीतरी नवीन. ही धावपळ कधीच संपत नाही. म्हणून बुद्ध सांगतात, समाधान हीच खरी श्रीमंती आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तो गरीब असला तरी श्रीमंत आहे, आणि ज्याच्याकडे समाधान नाही तो श्रीमंत असला तरी गरीबच आहे. आणखी एक महत्त्वाचा विचार, दुसऱ्याशी स्वतःची तुलना कधीच करू नका. आज सोशल मीडियावर आपण इतरांचं यश पाहतो आणि स्वतःला कमी समजू लागतो, पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. कोणीतरी आज यशस्वी आहे, कोणीतरी उद्या होईल, आणि कदाचित तुमची वेळ अजून यायची आहे.
म्हणून दुसऱ्याच्या यशावर मत्सर करू नका, त्यातून प्रेरणा घ्या. भगवान बुद्धांनी अजून एक सुंदर गोष्ट सांगितली. 1000 युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं खूप मोठं आहे. तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो तुमच्याच मनात लपलेला असतो. आळस, भीती, राग, अहंकार, नकारात्मक विचार हे जिंकलं तर जग जिंकणं अवघड नाही. आजपासून स्वतःला 3 वचने द्या. पहिलं, मी कोणाचंही वाईट करणार नाही. दुसरं, मी माझ्या मनाला रोज सकारात्मक विचार देईन. तिसरं, मी प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभा राहीन. ही 3 वचने तुमचं आयुष्य बदलू शकतात. लक्षात ठेवा, संकटे कायमची नसतात. अंधार कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील कठीण काळही एक दिवस नक्की संपेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. कारण शांत मन, चांगले विचार आणि योग्य कर्म यांच्यापेक्षा मोठं या जगात दुसरं काहीच नाही. मित्रांनो, बुद्धांचा आणखी एक विचार आपल्या जीवनाला खोलवर स्पर्श करतो. ज्याला स्वतःच्या मनावर नियंत्रण आहे, त्याला जगातील कोणतीही परिस्थिती हरवू शकत नाही. आज एखाद्याने आपल्याबद्दल वाईट बोललं तर आपण दिवसभर अस्वस्थ होतो. एखादं काम बिघडलं तर आपण स्वतःलाच दोष देत बसतो. पण बुद्ध सांगतात, तुमचं मन दुसऱ्याच्या शब्दाचं कैदी होऊ देऊ नका. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. एकदा भगवान बुद्ध आपल्या शिष्यासोबत एका गावात गेले होते. त्या गावातील काही लोकांनी त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर कठोर शब्दाचा वर्षाव केला, पण बुद्ध शांत राहिले. शिष्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, भंते, एवढा अपमान होऊनही तुम्ही एवढे शांत का बरं? तेव्हा बुद्ध हसून म्हणाले, जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारलीच नाही तर ती भेटवस्तू कोणाकडे राहील? शिष्य म्हणाले, ज्याने दिली त्याच्याकडेच. बुद्ध म्हणाले, तसंच त्यांनी मला अपमान दिला, पण मी तो स्वीकारलाच नाही, त्यामुळे तो त्याच्याकडेच राहिला आहे. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की प्रत्येक टीकेला उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी शांतता हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. मित्रांनो, आज आपण प्रत्येक गोष्टीत घाई करतो. लवकर यश हवं, लवकर पैसा हवा, लवकर प्रसिद्धी हवी. पण निसर्गाकडे बघा, बी पेरल्याबरोबर झाड तयार होत नाही. त्याला वेळच लागतो, पाऊस लागतो, सूर्यप्रकाश लागतो आणि संयम लागतो. तसंच तुमच्या मेहनतीलाही फळ मिळण्यासाठी वेळ लागतो. आज केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न उद्याचं सुंदर भविष्य घडवत असतो. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका. तुमच्यात अमर्याद क्षमता आहे, फक्त ती ओळखण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, दिवा दुसऱ्यांना प्रकाश देतो, कारण तो आधी स्वतः जळायला तयार असतो. तसंच यश हवं असेल तर त्यासाठी मेहनत, त्याग आणि संयम स्वीकारावा लागेल. आजचा शेवटचा विचार, स्वतःमध्ये असा बदल घडवा की तुमच्याकडे पाहून दुसऱ्यांनाही चांगलं जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. कारण जग बदलण्याची सुरुवात नेहमी एका माणसापासून होते आणि तो माणूस तुम्हीही असू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया लवकरच अशाच सकारात्मक विचारासोबत. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.